सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक आहे, मानवाच्या डोक्यामध्ये किती टक्के पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30%, ऑप्शन बी 40%, ऑप्शन सी 80%, ऑप्शन डी 60%। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर मानवाच्या डोक्यामध्ये 80% पाणी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, सशाचे आयुष्य किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5 वर्ष, ऑप्शन बी 7 वर्ष, ऑप्शन सी 12 वर्ष, ऑप्शन डी 16 वर्ष। तर याचं उत्तर आहे सशाचे आयुष्य 12 वर्षांचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारतात कमळ मंदिर कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी गुजरात। याचं उत्तर भारतात कमळ मंदिर दिल्लीत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12 सप्टेंबर, ऑप्शन बी 14 सप्टेंबर, ऑप्शन सी 16 सप्टेंबर, ऑप्शन डी 18 सप्टेंबर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि अजून आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आइसलँड, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर इंटरपोलचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जगातील सर्वात भ्रष्ट देश कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सोमालिया। याचं उत्तर आहे जगातील सर्वात भ्रष्ट देश सोमालिया आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 डिसेंबर, ऑप्शन बी 7 नोव्हेंबर, ऑप्शन सी 3 डिसेंबर, ऑप्शन डी 5 नोव्हेंबर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबरला साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, जास्त केळी खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शुगर, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी पायथारी, ऑप्शन डी मूळव्याध। याचं उत्तर जास्त केळी खाल्ल्यास शुगर आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, रोज एक खारीक खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फिट, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी अशक्तपणा। याचं उत्तर आहे रोज एक खारीक खाल्ल्यास अशक्तपणा आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, फुलपाखराला किती पाय असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 पाय, ऑप्शन बी 4 पाय, ऑप्शन सी 6 पाय, ऑप्शन डी 8 पाय। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर फुलपाखराला 6 पाय असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, महिलांच्या साडीची लांबी किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 मीटर, ऑप्शन बी 5 मीटर, ऑप्शन सी 5.5 मीटर, ऑप्शन डी 7 मीटर। याचं उत्तर महिलांच्या साडीची लांबी 5.5 मीटर असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणता आजार असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी अम्लपित्त, ऑप्शन सी दमा, ऑप्शन डी मधुमेह। याचं उत्तर अम्लपित्त आजार असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, चहा सोबत काय पिल्यास मनुष्य मरू शकतो?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी हळद, ऑप्शन सी चपाती, ऑप्शन डी बिस्किट। ह्याचं उत्तर आहे चहासोबत हळद खाल्ल्यास मनुष्य मरू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे तांदळात अळ्या होऊ नये म्हणून तांदळात काय ठेवले पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए काळे मीठ, ऑप्शन बी साखर, ऑप्शन सी लाल मिरची, ऑप्शन डी जिरे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर तांदळात अळ्या होऊ नये म्हणून लाल मिरची ठेवली पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे उंदराचे जीवनकाळ किती वर्षांचे असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 3 वर्ष, ऑप्शन डी 4 वर्ष। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GK च्या व्हिडिओमध्ये।